बाबा तुपातला शिरा खान का? हो बाई बनव ना, सुरूच लागते थोडसा खाले, बनवून घे. द्या मग पैसे तुपाले, पेन्शन आली असेल ना? माहित नाही बाई, सरकारी सुट्टी पे आल्या नसन मा. असेच करता ना बाबा मग तुम्ही. जाऊ द्या, कोल्डी सातू सातरतो. बाई बिमार थोडी हाव मामी. आता पैसे नाही तर का करू मी? तुमचे हर महिन्याला नाटक होऊन गेलाय. बाई माया हातात राहते कामा. पण घर तर मला चालवा लागते ना. चला बँकेत जाऊन पाहू, थोडीशी कंप्लेंट टाकू, काऊन न दिले आपले पैसे तर. बाई आज शनिवार आहे ना मा. उद्या जाऊ मग. उद्या ते इतवार आहे बाई. सोमवाराकडे जाऊन पाहू. नाही होत बाई जाणं, सोमवारी त्याच्या हॉलिडे राहते. कायच्या हॉलिडे होय तर. राहा मग उपाशी, कायचा हॉलिडे ना हागरा डे होय तर. मी बी का करणार आहो एकटी या घरामध्ये. पैसे बिना घर चालते का? मला बी महिनाभर घर चालवा लागते, सारं पाहून घेऊन चाला लागते. बाई कथा सुपारीले पैसे दे बरं थोडेसे. हे राहिली होती आता एक नाही एकदानी. नाही तर इटाचा भुरका खा, कत्ताच होत हो बी. माझ्याती पैसे आटते का? आणि मी का तावल्या खिशातले मागून राहिली का? मा नवऱ्याची पेन्शन त्याच्यातलेच मागून राहिली 10-5 रुपये. आता 5 सुपारी बी नाही खाऊ मी. एवढ्याले महाग करून टाका तुम्ही मला. एवढ्याने तर राहून राहिली तर आम्ही नाही तर राहायला पाहिजे. आमच्या नवऱ्याची कमाई आहेत तर. हो नाही तर का? जेव्हा पाहिजे तेवढा बोलणंच अंगाच्या वर बोलते भोसडी. इतक्यात तर भाईश पारून गेली. आपण म्हणा जाऊ दे बा सून होय, जाऊ दे बा तिच्या हाती व्यवहार आहे, जाऊ दे बा तिच्या हातचं सर. पण नाही, 5 सुपारीला महाग करून टाक तू मला. का म्हणलं माझ्यावर पैसे नाही तर कुठून देऊ मी तुले? का गल्ला द्यायचा मामाशी एवढा? 2 टिकल्या देते का नवरा? एवढ्याला पैसा कुठे जाते? तरी बुड्याची पेन्शन चांगली मनमानी येते का? मायच्या घरी नेऊन भरतं का? आहेस किती घरात 4 माणसं. भगत वेगळं देते, बुडगं वेगळं देते. एवढ्याला पैसा येते ना. मी बी एवढे जीवाले गांजव. तुम्हाला पोरीले काही घेऊन नाही देत ना, काही नाही. तिच्या लेकराले 10-5 रुपये नाही देत मी. आणि ते नाही मागत तुले. तरी नसनास मागत नाही. चोरून येता ना घोसळा. तुम्ही काय सांगता मला माहित नाही म्हणता का? सारं सांगते मला लेकरू का होते मा मांग घरामध्ये. तर मा ढंगसी नको लागू तू, समजती ना? लोक म्हणते बोलते सासूले, मावले दिसून पडते फक्त. तुमचं दिसते का? बोलले तू काही. हो बाई, बुद्धीच्या बी काही चुकत नाही मा. भगत बी पैसा देते, मी बी पेन्शन देतो, त्याची बी तर दुकान चांगलीच चालते. एवढा पैसा जाते कुठं मा? बाबा तुम्ही बी, तुम्हाला मावर भरोसा नाही आहे. तुम्हाला वाटलं नाही होतं असं कराल म्हणून. बाई थोडस जुक्तीनं वापरत ज्यांना मा पैसा, एवढा पैसा आहे ते आपल्या घरी. मी बी देतो तुले, भगत बी देते पैसे. 2 माणसं कमाईची आहे तरी घरी पुरत नाही. एवढं उठणं उभार तूही नाही करावं मा. हनहनी हाय घरात नसली. तुला पहिलेपासून तिचा लाड केला म्हणून ती एवढी शेफारून गेली. मग हातचा व्यवहार नाही ठेवला तू न. मोठी गोड लागे ना तुला सून. आता पायनं घेणं ढोबरं खाली. हे बुडगी मलाच बोलून राहिली. हिच्या इथं बरोबरच आहे. मी आधी संसार केला आणि मले बी होते लेकरं 12. पहिले का रोजी होती 12 4 तेवढ्या याच्यात पुरं भागव. आज मावला पोरगं बी 25-30 हजार रुपये तावल्या हाती देते. बुड्याची पेन्शन येते 15,000. एवढं करून उसना उघडच आहे घरात. हन मायचा लोभ आहे तुले. तू का सांगतं गे? उठली सुटली महिन्याची गावाले. पेन्शन आली का चालली इथे? काय नाही का नाही थैले भरू तिकून नाही आणत काय थैला. हे पोट्टही पाहिन तर बाई डोक्यावर चढून ठेवलाय मा त्याले तुला. नाही आजी, नाही आप्पाजी, नाही आत्या. कसा बोलते तो? असं बोलणं शिकवते का मा त्याले? कसा शिकवण? हिची शिकवण हाय ते. मामाईचा लाड कसा आहे त्याले? तिथं जाऊन धसतेत मामाजी. मा पोरीला म्हणत का आत्या होय का, आम्हाला आजी होय का, आप्पाजी होय का, अजी का काजी. आता भगवती बाई किती किलो ना आणते मा काजू बदाम. म्हणजे तू महिन्यातून 2 खांडा देते ना, बाकीच्या कुठं जाते? माझ्या घरी जाते. तेवढे नाही सांगत तुला. हे पग बया तू बी तसाच आहे. येडा बनून पेडा खात. एवढा घरचं घेऊ जाते ते तरी बी. नगदी नारायण.
आणली पेन्शन का दिली तिले, आणली पेन्शन का दिली तिले. आपण तटर बोला तर ऐकाच येते सुनबाई सुनबाई सुनबाई, कसं एकटीच आहे तुले, घरात माणसं नाही आहे. एक काम कर तू, ह्या महिन्यापासून पुरा व्यवहार तूच ठेवून घे, तूच पाहत बस. अंगाच्या वर झालेलो आहे. तेच तर म्हणतो मी, दे मावल्या हातीने पाय. बाबा मला तुमच्याशी हे उमेद नाही होती. ठीक आहे, नाही पाहिजे मला पेन्शन द्याच्या बुडीले. आणि आजच्या घरात का लागते का नाही लागत, कर तू पुरं किती करतो तर मी बी पाहतो. ठीक आहे, द्या तिला पेन्शन. आता पाहिजे ना, आता कशी पुरं करतो मी, पुरा घर नातवाईपासून पोराईपासून पोरीचा बी भलं करीन, सरायला घेऊन चालीन, त्यासारखी नाही हो लागती मी. तू तेच तर पाहत होती गे, काही त्या हाती पेन्शन लागते ना, काही तू पोरीच्या घरी नेऊन भरत. मला का सांगतं, भरा ना काही करा. आता तुला मला का म्हणलं, हनहनी दलित दर अवदसा, अहो किडे पडो तुले, समजली का, तंतू लागो तुले चांगले. आणि आता बाबा तुम्ही बी पहा कशी अवदसा भरवते ते घरात, हनहनी आणते तर, समजलं का, कसा हात गोळा करून ठेवते तर पाहिजे तुम्ही बी माझ्या डोळ्यात देखत. समजले का, तुम्हाला घरात चोख होता ना बायकोला पेन्शन द्यायचा, देऊन द्यायचा, मला काही करणं नाही. 4 दिवस का घराच्या बाहेर गेली तर त्या बुड्याला काम करायला लावतं, भांडे कपडे झाडू पोचा. आणि तू सांगता का मला, जरासं कोणाच्या घरी जाईन 4 दिवसाले राहिले तर तुमच्या घरात हागू नाही येत. एवढं करून ह्या बुटक्याला नाव नाहीये, मायच्या घरी नेऊन भरते म्हणते. ठीक आहे, मी बी मायच्या घरी नाही जाईन, पण तावली पोरगी बी ह्या दाट्यावर आली नाही पाहिजे, समजली का नाही. मी बी आज नाही लावूनच राहीन. मी 22 वर्षापासून इथं तुमचं करून राहिली हो सारं पुरं, पण मी आता करू करू थकली, मासिंग आता होत नाही. मी वेगळी निघतो, तुम्ही आपलं करून खा, मी आपलं करून खाई, बस रिश्ते नाते खतम करून टाकायचं. मले मायचा वल सांगते, तुले किती पोरीचा वल आहे ना, मी बी पाहतो आता चांगल्यानं. मी बी पाहतो ना ती पोरगी किती करते तुमचा आता म्हातारपणी, तर मी पाहतो. करते माऊली पोरगी, एवढं दिलं तिले, लयण्याचं मोठं केलं तिले, तरी तेवढ्याचं हे आहे करण ते माऊली पोरगी. पाहिजे तू बी इथंच आहे आणि मी बी इथंच आहे. मी तर म्हणतो अधिक या पोट्टी राहिली चांगलं झालं असतं. हे पोट्ट बायकोच्या मागं मागं घुमते, झुंझुना बायकोचा बैल भाड्या. जाणं आपलं काम करणं, मी तुमच्या कामाला हात नाही लावणार, तुम्ही मा कामाला हात नाही लावायचं. जा आपलं काम कर. सकाळपासूनची किरकिर लावून ठेवली आहे, कुणीकडून दिवस निघला, कोणाचं तोंड पाहिले तर माहित नाही आज. तू काही टेन्शन नको घेऊ, आता बाय मी कशी करतो. हा, मी काय म्हणतो, सध्याचा निघून जा, मी येतो पोरीच्या घरून, मग मी तुला चुरानं भाकरी टाकून येतो गरम गरम. हा, पोरीला सांगून येतो खुश खबरी का आपली सत्ता आली 20 वर्षानंतर. 20 का 22 वर्ष झाले. 20 वर्षापर्यंत असं वाटत होतं लोकाईले का आम्ही त्याच्या आजोरते हाव, काही आजोरते नाही हाय, आम्हाला पेन्शन पाणी नाही हाय की नाही. आपण आपलं पाहून घरी घेऊ. जा बरं तू. आता माझे गुडकही नाही ऐकत माय, निघून जा, येतो मी मग भाकरी करून देईन. लवकर येजो, मला भूक लागली. मी पाहतो ना किती करते त्याची पोरगीने, किती कोण का करते म्हणून. आजपासून एक काम धंदा नाही करणार मी बी ह्या घरातला. का वाटते येईल, जवजव करून देवतो बोलते, जवजव करून देवतो बोलते. माणूस म्हणते का बोलायचा आहे, म्हातारा माणूस आहे, माणूस म्हणते का बोलायचा आहे, म्हातारा माणूस आहे. जाऊ दे बा पण जय पाहिलं ते, जय पाहिजे त्याचे नाटकच लावून घेतले. इकडलंच झाडीन ना, मी काय लिहायचं करू, पायदन बी अर्ध लागन म्हणजे. हॅलो, करून घ्या, केवढं केलं, गांडीपासून सारं केलं तरी मलेच सारं बोल. लक्ष्मण रेखा लागली वाटते घरात. हे का वय लक्ष्मण रेखा, आपाजी का करत आहे, जेवले का, हा खेळू आपण. अरे का कलत काय, अरे कलत काय तुम्ही, तिकडे आपल्या जागेवर लवकर तिकडे नाही, तुम्ही माझी चिल्लावती. काय झालं, तुम्ही गुस्सा आहे वाटतं, काय झालं, आईनं काही म्हटलं. तिकडे ती माझी चिल्लावते, मग आमच्यावरच येते सर. मोठा जोर आहे, हल्याले काजू बदाम चढते माळ त्याची. म्हातारा माणसाने करते धंदा माळ. बसा इथंच बसा. हे आहे काजू बदाम, कसा जोर आहे त्याले. चंड बाबांनी उचलून फेकला मला. हो तिकडे रेशीच्या तिकडे वाय. अरे बाबा रे, आलं मावर आता. अरे बाबा कसं ओढते लेकराले, हात तोडते का, गद्द गद्द मारते व. समजला,
आजा नाही ना, आजी नाही आहे. उद्या चाटी घोटून देतो आणि खीर बनवीन खातो चांगला रचू रचू. अहो नको मारा. काढू नको समजला. हे खेळ नाही घे आणि इथं खेळ न खबरदार. मला लोकांना कोणी मारलं तर माझाची वाईट बाई नाही आहे. मग एका एकाला फडकून टाकी. हात लावला मला लेकराले तर मी का केलं मला काऊन मारलं त्या का बुड्याने उचलून फेकू. ती गलती तुला नाही मारीन का मी. हे पारून गेले घरातले खाऊ खाऊ. लहान लहान लेकराचे हिरीस करते मावल्यावाला. बुडगी तर बुडगी, बुड्डाही तसाच झाला. बाबा बाबा करू करू डोक्यावर बसून गेला. मा पोराले मारते आता खुताई ना. मापेक्षा बदमाश बाई नाही. मग मीनं काय एखादी लाच मारली तर मरून जाईन म्हणा. चिडपाड करून टाकीन मी. पुरी खाट पेटून टाकीन. नाही तर मा टोनी नाही लागा. म्हणते म्हाताऱ्या माणसाले का बोलायचं आहे, का बोलायचं आहे. जाई पहिले तुम्ही बोलणार. मोठ्याली झाडी आवडीच्या आहे मायबाप. त्याला सांगतो ना काय म्हणून तमाशे घरात. हॅलो, कोण होय? त्या मायाच्या नवरा आहे. ओळखत नाही का नंबर घरचा नंबरवरून फोन केला का बाहेरच्या बायका येऊन करणार आहे तुला फोन. का ठेवलाय तुला 2-4 पोचणीच्या बाहेर बायका. अहो तू होय का? मला ना ढोरासारखाच आवाज आला. त्या मायले त्या बापाले काय झालं? टेमनीचे दोघं मारलं मला. अहो काही बोलता का? मला नाही वाटत तूनच मारला असून ताईले. ना मीनं मारलं ना ते मला मारू शकत. आपल्या टिपऱ्याले तावल्या बापानं पलंगावून लात मारून फेकलं. लातानं खुनलं आणि तावल्या मायनं चपलीनं तळत त्या तोंडावर मारलं वर उमटतले. पोट्ट्याचीच गलती असन. आजी आप्पाजी होय मारतेच आहे. आता काय झालं तर हक्कानं मारलं असन. थोडीशी मजाक केली नाही केली. एवढं मरत होली पुरा रक्तदान करून टाकलाय त्याले. काय झालं म्हणता? एवढं कसं झालं? काय मी सांगतो ऐक. असं झालं मग कम झालं. या तमाशा कोण सहन करते आताची बाई. पण मीच होय का सहन करून राहिली 22 वर्षापासून तर मायबापाले. मग आता काय करायचं? हाय येडबाई जत्रा काच करायचं म्हणते. तावल्या मायबापाची गलती नाही दिसत तुले. मी आजपासून वेगळी निघली. तुले राहायचं असेल तर राह त्याच्यामध्ये. नाही तर मी आपलं एकटं करून खातो आपल्या पोराला घेऊन. मी काऊन राहू त्याच्यात? त्याला बी आपली पोरगी लागते तर मला बी माय पोरग लागते. मग आपण दोघं राहू 3 जण. ये बात लगा चुम्मा मेरे शेर. आता बोलला तुला माणसाच्या गोष्टी केल्या आता पहिल्यांदा जिंदगीत. अबे शेर म्हणलं गल्लीतलं कुत्रं नाही. हो ठेव फोन. पाय बाई असं झालं मग. अशी बोलली का आई तुला थे. बापा मोठी बदमाश बाई आहे. जाऊ दे चांगलं झालं. व्यवहार आपल्या हातचा झाला. आता पाय कसा व्यवहार करू आपण दोघी. हो बाई हो. मग तू आणि बाबा काही टेन्शन नको घेऊ. पेन्शन मला देऊन देत जा. पुऱ्या घरचं बी मी पाहतो. लाईट बिलापासून सगळं तुम्हाला काजू बदाम विचारतो. मावल्या बी घरचं होऊन जाते. मस्त राहू आपण. तसं का बनवलं? मला भूक लागली. फोडणीचं वरण केलं. अशी मारीन कणी फोडणीचं वरण व्हायचे. घे भूक लागली. काय बी असे घे जेवून घे. हो रस्सा कोण कमी सोडला हो बाई. त्यालाही नाही दिसत. बाबासाठी बी देऊन देतो जरा असं खाऊन घेईन. काही बाबा हा बानो पाहालू. त्याची सून तेवढी चोपडी आहे. करते ते बरोबर त्याचं. किती बोलन तरी तू टेन्शन नको घेऊ. तू लग्डून घे. तो बुडगा बरोबर त्या सुनाकडून खिचते ना. ते सून बरोबर बुडग्याकडून खिचते. तू आपला पोटोबा पाठचा फक्त. कसं आहे बाई लय बोलून राहिली तोंडाला झोमते. तू याशी तर थोडीशी हिंमत राहील. मला चाल जराशी. ते का झोमते व तोंडाले आजपाय कशी मुरवतो मी तिले. कधी गडवाभर पाण्याला नाही देत भोसडी. मी सांगतो चांगलं ना. आपण विचार करतो हिस्सा नाही घ्या पण मी घेईन. तुम्ही हाय तवरीत लाडक पण आहे. मी पुरा हिस्सा घेईन. हो आम्ही मेल्या मागं काही असे घेऊन चुकजो. पण आता चाल घरी. थोसानी यायला लावून दे. चाल तू पुढं होय तोपर्यंत येतो मी आवरून. जा. भूक लागून गेली. काही येते तर बुडगी. नाही रे ओट बी.
थांब, मला मामाला येऊ दे. मला मामाला एक नाव सांगतो, उशी मारणं. ठीक आहे. लक्ष्मण रेखा लागली वाटते घरात. चांगलं झालं. आली बाईला घेऊन. कोणती बाई? लिहडपई जत्रा. 10 पोरी आहे का तुले? कोणती बाई? कुठं जाऊन धसली होती? भूक लागून गेली मला एका रंगाची. माय जेवलाच नाही? दिलं नाही जेवाले? मी आली राईटून. कुठं दिलं? साऱ्या सकाळच्या भूका आहो. तू आली असं पोट्टीच्या घरी हेपलून तमाशे लावून दिले घराचे. वाखे माय होऊन राहिले खाचे. चून बनवतो म्हणे चून. शेण खाई. ऐका दादा घरी. दादा गेला भोकात. ऐका बाबा घरी. आली ये व बाई बस मा. कोणी भोकात जाय का गदीच्या गाडीत जाय, तू येत जा. माय बाप हाय तवरी जे लागते ते खात जा आणि आपल्या घरी राहत जा. कुणीकडे यायचं नाही. अल्लादी काढलं तर अल्लादीच राहायचं. वहिनी इज्जतदारीनं सांगा. इज्जतदारीनं बी समजते मले. चांगल्यानं म्हणलं असं तर उठली असती. तुम्ही इज्जत करायचे हाय बी नाही. तुमची इज्जत करू करू तुम्ही मला डोक्यावर बसले. इज्जत नाही उज्जत नाही म्हणून मला. लय झालं वहिनी तुमचं. ऐकतो तवरीत लय ऐकवता तुम्ही बी. समजलं का? मावला बी हिस्सा या घरात. चांगल्यानं सांगतो इज्जतदारीत राहत असेल तर राहा या घरात, नाही चालते वा. लग्न झालं त्याचं ऐकूनच ऐकून राहिलो. डोक्यावरच बसते कायची वहिनी होय ना कायचा दादा होय तर माय शिकवत असेल तुम्हाला तुमची तर शिकून ठेवते ना. गदा येणं मारूनही देता एका रंगाच्या बोलता तरी आम्ही तोंडा पुढं वहिनी होय माय हाय आपली चालते लागते मायच्या जागेवर हाय. ह्या लायकीच्या नाही वहिनी तुम्ही. तर तुमच्या मायने बिघडून ठेवलं तुम्हाला. करणं शिकवते तुमची माय. मला तसं वाटते मा भावावर केली असा तरीच तो काही बोलत नाही. भाड्याचा बैल मेनगुळ्यासारखा राहते. सारे हिताचे करून ठेवले आहे तुम्ही ना. भाषेसारखा नाही वागत तुम्ही. तुमच्यासारख्या नाही वागत. भाऊ पाहिन तर लाताना मारते. काही ना काही खेळ हाय तुमच्या बोटाईत. पण मले सोजा बी नको का इले बी करणी करीन. मले नाही होत. आहा मी बी पक्की ठोकीन. हाव मी नाही होत आणि मला बाहेरचंही नाही होत. मीच तर रात्रभर घुमतो. आमच्यात नाही अशी आदती मायच्या घरी नेऊन भराच्या. तुमच्यात आहे फक्त तुमच्या मायना म्हणजे फोन लावला का आली मायच्या घरी. आणून दे हो बाई माझा माणसं बाई खाजवायचं बाई चाली थैला घेऊ. एवढी रात्रात हिंडतो पण माहेरचा लोभ नाही माझे तुमच्या वाणी. माय कोणता दय्यर होय गे. कोणी भाड्याचे चट्टू सांगितले माझ्यासाठी. हे देऊ का तुला दिसा आताची? आजी हा मा तुझीच आजी. पाहूनच राहिली मी तरी की आजी. 1 घंटा झाला बाई तुला आज फोन नाही उचलला तर येतच म्हणलं बाईच्या घरून चकरा मारून नाही का. अम्मा बहिणीची आई हे काही आली. बाई अशीच बोलते एका रंगाचे अशीच बोलते. मारते कदा लाताना खुलते. हे तारी बदमाश आहे. हे अशीच झाबडे लावते. यू आई अजून माझी आणि साची. आई बस हो मा बाई पाहूनच राहिली मी तैची. पण मला एक गोष्ट सांग. जवाई घरी आहे का? असं दुकानावर चड्ड्याच्या. बरं झालं का रे बाई. चल या का म्हणता बात मावल्या मांडीवर या. कायले बोलतो मा पोरीले एवढा तो. पहा आई लहान तोंड मोठा घास घेतो असं नको समजा. मग माय बापाकडून कोणी हाय नाही. मी हाव त्याच्याकडून बोलणारी. समजलं का? कमजोर समजू नका. गलती पुरी तुमच्या पोरीची हाय. अधिक कोण आहे? परत चालते मला घेऊन या कोण आहे तर. अहो मी इथंच एकटीच आहो. कोण आहे रे बाई घेऊन या. मी का म्हणतो हिनबाई घर होय भांड्याले भांड लागतेच आहे. तुम्ही एवढ्या पोरीच्या संसारात लक्ष नको द्या. हो पोरीले सगळे घरात धसवानं. पाय बाई मले म्हणते मायच्या घरी नेऊन भरत असेल. तूच सांग का आणलं मी तावल्या घरी आज तरी. आज पार फुल फायनल करून टाकतो तुमच्या घराचा पुरा. तू चूप राह बाई. लढू नको शांत राह. नसन पटत तर मला सांग. आजच तू सोड चिठ्ठी काढून देतो मी. लढायचं नाही अशावर मुतून जायचं. ती माय मेली नाही जिंदा आहे अजून. उद्याच दुसरा नवरा करून देतो यायचा बाणीवर. तो बी पैसेवाला. आपण ना का पाहून दिलतो पोराले पाहून दिल ती पोरगी. ह्या नाल लोकांचे तोंड पाहून आज समजलं मला माय पोरगी का भोगून राहिली ह्या घरामध्ये. आणि हे खाली दरिद्रता गुई खाई.
पहा बेकार नको वाटून घ्या इनबाई, अशी शिकवण आहे तुमची पोरीले, समजलं का? हे अशी तोंडाले छबर छबर करते. तुम्ही बी जरासं पोरीले आपटा नाही, बोला नाही का, असं नाही बोलायचं बाई का काही संसार तोडाले येऊन जातात. कायची कमी आहे तुमच्या पोरीले? खाले भेटते, प्याले भेटते, सरे काजू बदामापासून कधी तर पाहिजे नसन. खरं बरोबर आहे, तोंडाले छबर छबर आहे, वरून हाताले जोर. फार बरोबर आहे बाई तुमचं, पण मला एक गोष्ट सांगा, बाई पोरगी का नाही करत तुमचं? धुणं नाही करत, भांडे नाही करत, जेवाले नाही देत, तुमचा आला गेला परी पाहुणा नाही पाहत, घर स्वच्छ नाही ठेवत माई पोरगी? का नाही करत हे सांगा. एकामेकाच्या तोंडाकडे नको पा, फट्ट बोला, तडत तड. न्याय लावायला आली मी, तोंड पाळणे आली तुमचे. अजी नवऱ्याले मारते थे. आगे डारे तर नवऱ्याले मारे, नाही तर तोडताड करे, नाही तर कच्चा खाय त्याले. तुले का करणं घे? तुले नाही का घर संसार? भावाच्या घरामध्ये काड्या करतं, संसार तोडतो भावाचा. सरम लाजणारच, कुठं जाऊन मारून जाणार दारे. अर्धे घर नंदाईच्या यानं तुटते, नंदाईनं काही आपले घर पाव, भावाच्या घरामध्ये काड्या नाही कराव. समजली का तू? त्या असा मग उद्ध्वस्त होते भावाचा संसार. अवदासे काळजी बाई, तुमचं काय म्हणणं आहे? मायनं सांगितलं, पोरीनं सांगितले, मा पोरीचे घराने केले, तुमचंही काय म्हणणं आहे तर सांगून द्या मले. आज ऐकूनच जातो. नाही जी इनबाई, मला ना ह्या बुढीच्या तरस आहे, ह्या बुढी पण ह्या पोट्टीच्या तरस आहे. जेवायला नाही दिलं जी, हिनं माई सून तरी 5-6 वेळा विचारून येते दिवसभरात. लय चांगली आहे. तर मा का चुकते मला सांगा ना. फक्त मला हे बुडीने हे पोट्टी नाही पटत. मा आता तुम काही गलती असेल मला सांगा, मी सुधरवतो ना. बाई मला ना ह्या बुढी पायी चकवा लागला होता. बाई मला आता वाटते का माईच चूक होती. तू आहे तर माई शान आहे मा. मी ना पेन्शन लपून ठेवली होती. घे, ह्या दाराच्या हातात लागू देतो का मग मी? घे मा, बदमाश आहे मायले. घे मा, घे घे घे. तू येते, हास हास थोडीशी हास हास. जा बाई, चाय मान माईन बाई साठी जा. लय वेळचे आलाय त्या. हो बाबा मानतो. माझ्यासाठी बी मानून घ्यायची एक कप. कॉफी मानतो. कॉफी हाव बाई, जा कॉफी बांध. काय बाई, बुड्याची पेन्शन बी तावलीच आहे, जवळचा पेमेंट बी तावलाच आहे, आणि हे आहे घराची गोष्ट, आज ना उद्या घर बी तावलंच आहे. बुडा बुडी काय 4 दिवस राहील सटकून जाईल, आणि मग याईले पुसतेस कोण दारीले? असं काय झालं बाई तर पुन्हा मला फोन लावजो. एकाले आता तोंडानं नाही हातानं सांगेन. चालतो, ठीक आहे, येतो मग. चाल दादा. चालल्या, बसा ना बसा. तू हो तिकडे थोडीशी लय वेळच्या खाली बसल्या. या बाई बसा इथं. या बसा, थोडस नरम वाटते, गरम आहे. बसा, थोडसा चाय पिऊन जायचा. तो चाय पाहिजे तुमच्या बुडगीले, तिले जास्त गरज आहे चायची. तुमच्या राग गेला नाही काही? नाराजी नको ठेवा आमच्या बारेमध्ये काही थोडीशी. नाराजी नाही ठेवत मी, पार खतमच करून टाकीन याच्याबाद असं काही ऐकायला आलं तर. महापोरीचे चुकते मी मान्य करतो, पण मोठे दाते तुम्ही आहे घरात, तुमचंही काही चुकते. चालून घ्यायला लागते पोरीबारीच्या जातीले. लोकांची लेख तशी आपली लेख, समजले? ठीक आहे, काही चुकलं असन तर आपलीच गलती समजून आपणच लाता खाऊन घ्या ढोंगणावर. चालतो मी. चाल ना, तुला नाही जायचं घरी का इथं धसाचं आहे? चाल ना.